नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघतो निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण. चला तर मग सुरू करूया. क्लिअर कट मोमेंटम चांगली बघायला मिळाली हे लक्षात घ्या. जवळपास काय मार्केट गॅप ओपन झालं. काल जसं आपण अनालिसिस केलं होतं, म्हटलं होतं 52,500च्या आसपास मार्केटमध्ये तुम्हाला रिजेक्शन बघायला मिळू शकतो आणि तिथून जर पुट बाय केला तर मार्केट डेफिनेटली तुम्हाला खाली येताना बघायला मिळू शकतो. ट्रेंडलाईन थोडीफार चेंज करायची आहे, ती म्हणजे जवळपास कालचा जो लो आपण पकडू शकतो तो म्हणजे हा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जवळपास आजची जी मूवमेंट तुम्ही पकडायची म्हटलं तर डेफिनेटली एक या लेवलच्या आसपास थोडंफार सरकवून घेऊ शकतो, हे लक्षात घ्या. थोडंफार हे जे आहे थोडंफार या लेवलच्या आसपास. ओके. त्याचबरोबर 25 मुव्हिंग ॲव्हरेज व्यवस्थितरित्या मार्केटने वेळेचा सपोर्ट घेतलेला आहे. आता जो पण तो ब्रेक करत नाही तोपर्यंत पुट बाय करायचा विचारसुद्धा करायचा नाही. म्हणजे थोडक्यात सकाळच्या आम्ही लाईव्ह सेशन बाय द वे सकाळी 9:30-10च्या आसपास मी येतो लाईव्ह. 10-15 मिनटं मार्केटचा अनालिसिस आपण करतो. काही ट्रेड्स बघायला मिळतात काय आपण बघतो. त्यासाठी सबस्क्राईब करा सर्व मराठी माणसांनी. खूप सारे असे व्हिडिओज डेफिनेटली घेऊन येणार आहे, परंतु लाईव्ह या सबस्क्राईब करा आणि प्राईज ॲक्शन समजून घेणे. प्राईज ॲक्शनच मार्केटचा आत्मा हे लक्षात घ्या. 52,000 ते 52,200 ही रेंज जी आहे ही नो ट्रेडिंग झोन. आता ओपनिंगवरती अवलंबून उद्या गॅप अप ओपन होतं आहे का मार्केट हे बघणं गरजेचं आहे आणि किती पॉईंट गॅप अप ओपन होतं ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, गॅप अप जर झालं तर लक्षात घ्या ही जी रेंज आहे 52,400 ते 52,300 या रेंजमध्ये कुठेतरी गॅप अप झाला तर मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे. होल्ड करताच वरच्या एशन्स असेल तर परत ही लेवल तोडण्याचा प्रयत्न करेल. 52,500 ते 52,550 मग मार्केट जवळपास या लेवलच्या आसपास जवळपास गॅप ओपन जर जात असेल तर डेफिनेटली एक वरच्या एशन्स 100 पॉईंटचा टार्गेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता. परंतु जर जास्तच गॅप अप झालं मग थोडंफार आपण म्हणू शकतो या लेवलच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. आणि जर साईडवेज ओपन झाला ती रेंज म्हणजे आपली हीच या रेंजमध्ये ओपन होऊन थेट जर खाली असेल थोडक्यात काय रिजेक्शन घेऊन 52,300 52,400 या लेवलच्या किंवा 52,200 जर रिजेक्शन घेतलं आणि खाली असेल तर डेफिनेटली मार्केट 52,100च्या खाली पुट बाय करू शकता. 52,000पर्यंत टार्गेट घ्या. परंतु जर रेंज अमाऊंटच म्हटलं तर ह्या लेवलमध्ये साईडवेज तुम्हाला बघायला मिळू शकतो. सध्या तरी सपोर्ट चांगला 52,000 आहे आणि त्याच्या खालचा मोठा सपोर्ट आहे म्हणजे 51,800 हे लक्षात घ्या. रिजेक्शन झोन आपली सध्या तरी आहे म्हणजे 52,500. सिंपल बँक निफ्टी अनालिसिस समजलं असेल तर थेट जा आपण निफ्टीकडे. निफ्टीचा विचार करताच थोडक्यात सरळ सांगायचं असेल निफ्टीने जवळपास सुद्धा आज जवळपास काय बँक निफ्टीचा जर विचार करतात बँक निफ्टीने जशी मोमेंटम दिली सेम टू सेम निफ्टीने दिली. थोडंफार गॅप ओपन झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंफार सेलिंग आली. परंतु जरी तुम्ही निफ्टी बँक निफ्टीचा दोघांचा जरी विचार केला असाल तर लक्षात घ्या कालचा जो स्विंग लो होता तो लो काय आज तोडलेला नाही. त्या झोनच्या आसपास परफेक्ट सपोर्ट घेतलेला आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. ट्रेंड लाईन जी आहे थोडंफार निफ्टीची थोडीफार ट्रेंड लाईन जी आहे ही थोडीफार चेंज करूया. ती म्हणजे जवळपास कशी जस्ट अ सेकंड हा लो पकडूया जवळपास या स्विंग हायला टाकूया. ठीक आहे. आणि डेफिनेटली ही जी रेंज आहे कोणती ही थोडीफार अशी टर्न करण्याचा प्रयत्न करूया आणि ही लेवल जी आहे वरच्या दिशेने मग जवळपास हाय झाला आपला परफेक्ट आणि जवळपास आलो मग जवळपास काय शॉर्ट टर्म ट्रेंड आपला बघायला मिळाला 2 दिवसाचा तो म्हणजे कसा एक डाऊन ट्रेंड साईडचा हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता मार्केट बघणं गरजेचं आहे. ओपनिंग ह्या ट्रेंडलाईनच्या वरती होते का मग जवळपास काय जर ओपनिंग साईडवेज झाले ते ट्रेंडलाईनसुद्धा तोडणं गरजेचं आहे. बाईंग रेंज 24,250 जर साईडवेज ओपन होऊन जात असेल तर वरच्या दिशेने परत टार्गेट हे दोन तुम्हाला बघायला मिळू शकतात. परंतु ही जी रेंज आहे जिथे सपोर्ट दोनदा घेतलेला आहे परत जर ह्या लेवलच्या आसपास येत असेल तर डेफिनेटली मार्केट तोडण्याची शक्यता लेवल हे लक्षात येईल. त्याचबरोबर 25 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली टिकतं तर डेफिनेटली सेल करा. आता बघा शॉर्ट टर्म ट्रेड्स पकडायचे असतील तर लक्षात घ्या हे बघा 25 मुव्हिंग ॲव्हरेज इंट्राडे ट्रेड्स असे काढतात जसं मार्केटने इथे जवळपास क्रॉस केलेला आहे 25 मुव्हिंग ॲव्हरेजला. इथे जरी पुट बाय केला असं इथे वरची एस एल टाकला असं बघा 1:1 आरामात टार्गेट होतं. ठीक आहे. सो आता काय करणं बघणं गरजेचं आहे. लक्षात घ्या जवळपास मार्केट ही लेवल तोडून खाली येत असेल तर डेफिनेटली सेल करू शकतो. 24,135 किंवा 24,100च्या खाली जर गॅप डाऊन ओपन झालं तर ह्याच्या खाली सेल करणं गरजेचं आहे पण त्याकडे टिकणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. थोडक्यात ही सगळी तळमळ कशासाठी हा गॅप भरून काढण्यासाठी जो म्हणजे हा आहे हे लक्षात घ्या. पण तो एका दिवसात गॅप पटकन कधी मार्केट भरत नाही. थोडाफार टाईम हे करेल स्पेंड करेल त्याच्यानंतर तो जवळपास भरण्याचा विषय करेल हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर जर गॅप ओपन होत असेल तर डेफिनेटली मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे. 24,250 ते 24,300 या रेंजच्या वरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली चांगली मोमेंटम वरच्या दिशेने बघायला मिळू शकते. समजलं का निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस. आणि बाय द वे आपले कोर्सेस चालू आहेत मार्केट मराठीचे मेन कोर्सेस पेड कोर्सेस जे सगळे मार्केटमध्ये बिगिनर्स आहेत सर्वात कमी किंमतीमध्ये तेही व्यवस्थित गॅरंटेड इन्कम आणि त्याचबरोबर व्यवस्थित शिकण्याची सुद्धा सगळ्यात महत्त्वाची सगळे सुवर्ण संधी त्याचबरोबर मस्त प्रॉफिटेबल सेटअपसुद्धा त्याच्यामध्ये दिले जातात. काय करायचं आहे फॉलो करा टेलिग्राम चॅनलला तिथे पूर्ण अपडेट्स भेटतील. त्याचबरोबर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक विचारू शकता. आणि बाय द वे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकायचं असेल बाई न पैसे घालतात तर आपलं एक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे डेलीच्या अनालिसिसमध्ये सगळ्या गोष्टी प्राईज ॲक्शन सगळ्या समजवण्याचा प्रयत्न करतो मी तेही फ्री ऑफ कॉस्ट. आणि लक्षात घ्या जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल फुल टाईम राहायचं नसेल तर डेफिनेटली फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन चांगलं आहे. परंतु पेड कोणासाठी ज्यांना व्यवस्थित डीपमध्ये शिकायचं त्यांच्यासाठी. इथे तुमची रजा घेतोय. लाईक कमी पडतात लाईक करा सबस्क्राईब करा सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. धन्यवाद.